जय महाराष्ट्र. सेवा, संवेदनशीलता आणि संघर्षाची साथ देणारे नेतृत्व म्हणजे सौ. अश्विनी भोसले. वॉर्ड क्रमांक 89 मधील प्रत्येक घर, प्रत्येक समस्या आणि प्रत्येक नागरिकाचा आवाज त्यांनी आपला मानला आहे. नुसती आश्वासने नव्हे तर प्रत्यक्ष काम, नुसते भाषण नव्हे तर सतत उपस्थिती आणि नुसता पदाचा मान नव्हे तर लोकांचा विश्वास वजा, हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठाम उभे राहणाऱ्या तरुणांना दिशा देणाऱ्या, ज्येष्ठांना आधार देणाऱ्या आणि सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी प्रशासनाच्या दारात ठाम उभ्या राहणाऱ्या सौ. अश्विनी भोसले या कृतीतून नेतृत्व करणाऱ्या नेत्या आहेत. आज आपल्या वॉर्डला हवे आहे ऐकणारे नेतृत्व, लढणारे नेतृत्व आणि शेवटपर्यंत साथ देणारे नेतृत्व. म्हणूनच आपल्या हक्कांसाठी, आपल्या विकासासाठी आणि आपल्या वॉर्डच्या उज्ज्वल भविष्यासाठी APLYA हक्काची नगरसेविका सौ. अश्विनी भोसले यांना मतदान करा. लोकांसाठी, लोकांमधून उभे राहिलेले नेतृत्व हीच खरी लोकशाही. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सेवा, संवेदनशीलता आणि संघर्षाची साथ देणारे नेतृत्व म्हणजे सौ. अश्विनी भोसले. वॉर्ड क्रमांक 89 मधील प्रत्येक घर, प्रत्येक समस्या आणि प्रत्येक नागरिकाचा आवाज त्यांनी आपला मानला आहे. नुसती आश्वासने नव्हे तर प्रत्यक्ष काम, नुसते भाषण नव्हे तर सतत उपस्थिती आणि नुसता पदाचा मान नव्हे तर लोकांचा विश्वास वजा, हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठाम उभे राहणाऱ्या तरुणांना दिशा देणाऱ्या, ज्येष्ठांना आधार देणाऱ्या आणि सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी प्रशासनाच्या दारात ठाम उभ्या राहणाऱ्या सौ. अश्विनी भोसले या कृतीतून नेतृत्व करणाऱ्या नेत्या आहेत. आज आपल्या वॉर्डला हवे आहे ऐकणारे नेतृत्व, लढणारे नेतृत्व आणि शेवटपर्यंत साथ देणारे नेतृत्व. म्हणूनच आपल्या हक्कांसाठी, आपल्या विकासासाठी आणि आपल्या वॉर्डच्या उज्ज्वल भविष्यासाठी APLYA हक्काची नगरसेविका सौ. अश्विनी भोसले यांना मतदान करा. लोकांसाठी, लोकांमधून उभे राहिलेले नेतृत्व हीच खरी लोकशाही. जय महाराष्ट्र.